मुंबई महापालिकेच्या जुन्या मलवाहिन्यांची सफाई करताना कामगारांना अडचणींना सामोरं जावं लागतं। त्याचबरोबर जिथे मलवाहिन्यांची सफाई करणं अत्यंत जिकिरीचं आहे अशा ठिकाणी आता रोबो सफाई करणार आहे। त्यासाठी 8.14 कोटी रुपये खर्चून पालिका प्रशासन रोबो खरेदी करणार आहे। शिवसेना शिंदे गटाकडून गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये शासन आपल्या दारी पार पडला। यावेळी 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रामदास कदम, खासदार रवींद्र वायकर यावेळी उपस्थित होते। भाईंदरच्या रेशन दुकानात धान्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होते। सर्वत्र साचलेली घाण, धान्याची तसंच पोत्यांची फेकाफेक झाली। दुकानात दुर्गंधी पसरल्यामुळे नागरिकांमध्ये संताप निर्माण झालाय। धान्याच्या दुकानात सर्वत्र ठिकठिकाणी घाणीचे ढीग साचल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। उल्हासनगरमध्ये फर्निचर मार्केट जवळच्या जुने झालेल्या इमारतीचा सज्जा कोसळलाय। प्लास्टर आणि लादी लावण्याचं काम सुरू असताना अचानक सज्जा कोसळला आणि त्याखाली एक कामगार अडकून त्याचा मृत्यू झाला। रावसाहेब ननावरे असं मृत कामगाराचं नाव। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।